Hello friends, welcome you all on CS Academy channel. I'm back again with one interesting video. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, मी काल का परवा एक क्वेश्चन विचारला होता की तुम्हाला कोणते टॉपिक्स वॉन्टेड आहेत. तर सो ॲज पर द पोल I am going to explain some important previous year question, and all these questions are based on the computer science 1 and data structure. मी डेटा स्ट्रक्चरची प्लेलिस्ट जी आहे ती CS अकॅडमी चॅनलवर ऑलरेडी तुमच्यासाठी अपलोड केलेली आहे. तर तुम्ही जरूर डेटा स्ट्रक्चरची जी प्लेलिस्ट आहे ती पूर्ण बघा, जेणेकरून तुमचे डेटा स्ट्रक्चरचे जे कॉन्सेप्ट्स आहेत ते क्लिअर होतील आणि मग तुम्हाला ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन समजायला जास्तीत जास्त मदत होईल. ओके, सो मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तर तुम्ही डेटा स्ट्रक्चरची प्लेलिस्ट जरूर फॉलो करा. सो विदाउट वेस्टिंग अवर टाईम, लेट्स गेट स्टार्टेड प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन इज ड्रॉ द ट्री डायग्राम फॉर गिव्हन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. अँड ॲक्च्युली एक गोष्ट सांगायची की आता जे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे बघणार आहोत ते सगळे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहेत. ऑल आर क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. सो कॉन्सन्ट्रेट हिअर अँड सॉल्व प्रॉब्लेम विथ मी. ओके, सो आपल्याला माहिती आहे की ट्री ही एक खूप महत्त्वाची डेटा स्ट्रक्चर आहे. ट्री इज अ नॉन लिनियर हायरार्किकल डेटा स्ट्रक्चर. ॲज वी नो, ट्री इज अ हायरार्किकल डेटा स्ट्रक्चर हॅविंग लेवल्स. ओके, सो आपल्याला माहिती आहे की ट्री आपण साधारणतः कशी काढतो. ट्री एक रूट नोड असतं आणि त्या रूट नोडला दोन चाइल्ड नोड असतात, एक लेफ्ट चाइल्ड नोड आणि दुसरा राईट चाइल्ड नोड. हे बेसिक डेटा स्ट्रक्चर, बेसिक डायग्राम आहे ट्रीची. तर आपल्याला इथे विचारलेलं आहे की अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनसाठी आपल्याला ट्री डायग्राम काढायचे. असे क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये बरेचदा विचारलेले आहेत. तर मी फक्त एक नमुना म्हणून उदाहरण घेतलं आहे की जेणेकरून तुम्हाला आयडिया यावी की पेपरमध्ये कोणत्या प्रकारे क्वेश्चन विचारल्या जातात. सो मार्च 2008 आणि 2015 अशा बऱ्याच एक्झाममध्ये, मोस्टली एक्झाममध्ये ट्री डायग्राम ड्रॉ करण्यासाठी विचारल्या जाते. सो हा क्वेश्चन तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि जवळजवळ 3 मार्कांसाठी ट्री डायग्राम ड्रॉ करण्यासाठी येते. सो दिस वन इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कॉन्सन्ट्रेट हिअर अँड सॉल्व विथ मी. सो या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण ट्री डायग्राम अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये कशी काढायची ही ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये. सर तुम्ही जरूर तो व्हिडिओ फॉलो करा, त्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर आणि मी इथे आता तुम्हाला डायरेक्ट ट्री आपण ड्रॉ करायला सुरुवात करणार आहोत. तर माझ्यासोबत तुम्ही पण ड्रॉ करा तुमच्या वही पेन घेऊन, म्हणजे तुमचीसुद्धा प्रॅक्टिस होईल. ओके, सो इथे जर बघितलं तर इज इक्वल्स टू आपण ॲज अ इज इक्वल्स टूला आपण रूट नोड म्हणून इथे लिहू. तर आपला रूट नोड झालेला आहे इज इक्वल्स टू. ओके, सो left child will be x will be left child, right child will be divide sign. Okay, again here what will come, comment below, plus, yeah, in right side again plus, good. Next here p will come as a left child and here q. Okay, draw with me on your pen and paper. Yeah, here again left child will be plus and right child will be t. T will be right child. कारण जर इथे तुम्ही बघितलं असेल तर इथे ब्रॅकेट्स दिसता आहेत, म्हणून या पूर्ण ब्रॅकेटमध्ये जर बघितलं तर R प्लस S हा एक पार्ट आहे आणि T एक पार्ट आहे. म्हणजे जो प्लस इथे आपण घेतलेला आहे तो हा प्लस आहे. ठीक आहे, सो आता या प्लसची राईट चाइल्ड कोण होईल. R विल बी द लेफ्ट child and S will be the right child. ओके, ही आपली ट्री बनून तयार आहे आणि आपले 3 मार्क सुद्धा रेडी आहेत. ओके, सो ही पूर्ण ट्री आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनसाठी बनवलेली आहे आणि अशीच
ट्री डायग्राम तुम्हाला बनवण्यासाठी खूप इझी क्वेश्चन आहे, पण असे इझी क्वेश्चन तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये 2-2, 3-3 मार्काला विचारले जाऊ शकतात. सो आता तुमचे 3 मार्क परफेक्ट तुम्ही मिळवू शकता. आणि ही कशी ड्रॉ करायची याचं पूर्ण एक्सप्लेनेशन मी डेटा स्ट्रक्चरच्या प्लेलिस्टमध्ये दिलेलं आहे, ट्री डेटा स्ट्रक्चरमध्ये. तर तुम्ही जरूर तो क्वेश्चन एकदा चेक करा. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज again we are going to discuss one more example of tree data structure. So next question is again draw the tree diagram for this algebraic expression. Okay, so let's get started. तुम्ही पण माझ्यासोबत ड्रॉ करा. is equals to will be the root node, e right node, जेणेकरून ट्री डेटा स्ट्रक्चर काढणं खूप सोपं आहे. आणि ट्री डेटा स्ट्रक्चरचे असे काही क्वेश्चन्स जे आहेत की जे शॉर्ट तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात, ते क्वेश्चन तुम्ही चांगल्या पद्धतीने जर फॉलो केलेत तर तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचे जे मार्क्स आहेत ते कन्फर्म मिळू शकतात. ओके, सो या ठिकाणी एक टायपिंग मिस्टेक झालेली आहे. सो इथे आपल्याला अजून एक ब्रॅकेट जो आपण इथे आहे तो लावलेला आहे. ओके, सो या ठिकाणी आपण बघू शकतो इथे परत काय येईल मग प्लस. ठीक आहे, नेक्स्ट अगेन ईच्या इकडे कोणी येणार नाही, सॉरी, याच्या इकडे मायनस विल बी द लेफ्ट नोड, ए विल बी द लेफ्ट नोड, बी विल बी द राईट नोड. ओके, आणि तुम्ही डेटा स्ट्रक्चर आता तुम्ही जर परफेक्टली करून घेतलं तर तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचं खूप काम येणार आहे. सो डेटा स्ट्रक्चरचे कॉन्सेप्ट जे आहे ते तुम्हाला परफेक्टली करणं खूप गरजेचं आहे. डेटा स्ट्रक्चर तुम्हाला तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा कामात येणार आहे. सो डेटा स्ट्रक्चरचे प्रत्येक कॉन्सेप्ट तुम्ही व्यवस्थित करून घ्या. ओके, सो बी विल बी द लेफ्ट चाइल्ड, सी विल बी द राईट चाइल्ड. ओके, and E will be the right child. ओके, आपली ट्री डायग्राम तयार आहे आणि आपले 3 मार्क सुद्धा रेडी आहेत. हा क्वेश्चन जर तुम्ही बघितला तर हा क्वेश्चन ऑक्टोबर 2016, 4 आणि जुलै 17 मध्ये विचारला. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक पेपरमध्ये 3 मार्कांसाठी 2 मार्कांसाठी ट्री डायग्राम ही आपल्याला विचारलेलीच आहे. सो तुम्ही हा जो क्वेश्चन आहे याची प्रॅक्टिस करा. कशी ड्रॉ करायची मी पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिलेलंच आहे. सो तुम्ही तो व्हिडिओसुद्धा फॉलो करू शकतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला या ठिकाणी दुसरा क्वेश्चन आपण बघणार आहे की आता नेक्स्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणता आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक MCQ क्वेश्चन आहे की जो तुम्हाला पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं असेल प्रिव्हियस इयर तर तुम्हाला 3 MCQ क्वेश्चन 3 ते 4 MCQ क्वेश्चन सुद्धा विचारले जातात. सो इथे एक आपण MCQ क्वेश्चन घेतलेला आहे. फाइंडिंग लोकेशन ऑफ गिव्हन एलिमेंट इज कॉल्ड ॲज. फाइंडिंग अ लोकेशन ऑफ गिव्हन एलिमेंट इज कॉल्ड ॲज अँड द ऑप्शन्स आर ट्रॅव्हर्सिंग, सर्चिंग अँड इन्सर्शन. सो फाइंडिंग एलिमेंट म्हणजे एखाद्या एलिमेंटची जागा जर आपल्याला शोधायची असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणतात. या ठिकाणी 3 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. वन इज अ ट्रॅव्हर्सिंग. वी ऑलरेडी नो व्हॉट इज ट्रॅव्हर्सिंग. ट्रॅव्हर्सिंग मीन्स विजिटिंग वन बाय वन एलिमेंट. ओके, विजिटिंग वन बाय वन एलिमेंट. व्हॉट इज सर्चिंग. सर्चिंग मीन्स फाइंडिंग लोकेशन ऑफ एलिमेंट. अँड व्हॉट इज इन्सर्शन. इन्सर्शन मीन्स we are adding something to the existing array. Okay, so what is answer will be the searching. Okay, yeah, right answer will be the searching. आणि तुम्हाला इथे MCQ 1 मार्काला विचारल्या जातात, 3 मार्कांसाठी MCQ विचारल्या जातात. कम्प्युटर सायन्स 1 आणि कम्प्युटर सायन्स 2 मध्ये सुद्धा 3 ते 4 मार्कांसाठी MCQ विचारल्या जातात. ओके, सो हा एक क्वेश्चन
प्रिव्हियस इयर विचारलेलं आहे, खूपदा विचारलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज मोस्ट इफिशियंट सर्चिंग अल्गोरिदम्स. We already know there are so many searching algorithms are already present in the data structure, and I already discussed some searching algorithm which are present in your syllabus, like a linear search, binary search. These are the searching algorithms which are very important as per your exam point of view. Please refer videos and follow the playlist of data structure. And most efficient searching algorithm म्हणजे जो सर्चिंग अल्गोरिदम खूप इफिशियंटली यूज होतो, सोप्या पद्धतीने, किंवा आपल्याला जास्त जागा टाईम त्याच्यासाठी, किंवा तो इफिशियंटली आपण अल्गोरिदम यूज करू शकतो, असा कोणता अल्गोरिदम आहे. या ठिकाणी हे मी खोडून टाकते. ओके, अँड ऑप्शन्स आर, वन इज अ बायनरी सर्च, फर्स्ट वन इज अ binary search, second is a reverse search, and third one is a pointer search. So these are the options, and answer will be binary search, because in binary search we have array which is in sorted order. Okay, and we divide that array, and after that we find our required element. Okay, so binary search is the most efficient searching algorithm. Okay, I already discussed the whole algorithm in the detailed video, so follow that video. Okay, so next question will be maximum number of nodes of symmetric binary tree with depth n are. With depth n, we already know tree, linked list, array, and graph. These are the data structures which was used in the arrangement of data. Okay, so tree is one of the data structure, and there are so many types of tree data structures are available. So in binary tree, maximum number of nodes of a symmetric binary tree with depth n are, there are three options. One is a 2n, log of 2n, and here 2 raised to the power n minus 1. Here n is depth. Okay, n is depth. So think about it and type your answer in the comment section. I'm giving you 5 seconds. So answer will be 2 raised to power n. So this is a predefined formula to find out the maximum number of nodes. If n is equals to 3, if depth is 3, what is depth? I already discussed. Depth is 3, and number of nodes will be 2 raised to power 3 minus 1. 2 raised to power 3 minus 1. 2 raised to power 3 is equals to 8 minus 1. So number of nodes will be 7. Number of nodes will be 7. Okay, so this is a predefined formula to find out the maximum number of nodes. So this one is again MCQ questions. These are all 1 mark question, and all are previous year. So these are all important questions. Focus here. Next question is, what is record and how it differ from linear array? So this one is a very 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 important question. तुमच्या एक्झाममध्ये जर बघितलं असेल तर मार्च 2010 पासून कंटिन्यू हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की व्हॉट इज रेकॉर्ड अँड हाऊ इट डिफर फ्रॉम द लिनियर ॲरे. जसं आपण बघितलं की रेकॉर्ड, फील्ड्स है ना, फाईल्स, या सगळ्या ज्या टाईप्स आहेत या आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर व्हॉट इज रेकॉर्ड अँड तो लिनियर ॲरेपेक्षा कसा वेगळा आहे हे तुम्हाला डिफरन्शिएट करून हे सांगायचं आहे. सो फर्स्ट इथे पॉईंट आपण डिस्कस करतो आहे. फर्स्ट इज अ रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड्स.
रेकॉर्ड्समध्ये काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या फील्ड्स आहेत आणि त्या सगळ्या फील्ड्सचं कलेक्शन आपण कशाला म्हणतो आहे, रेकॉर्डला आपण फील्ड्सचं कलेक्शन म्हटलो आहे. सो रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड दॅट इज रिलेटिव्ह डेटा ॲटम्स. व्हॉट इज रिलेटिव्ह डेटा ॲटम्स? रिलेटिव्ह डेटा ॲटम म्हणजे एकसारखा डेटा दॅट इज रिलेटिव्ह डेटा ॲटम्स. म्हणजे एकमेकांशी रिलेटिव्ह असलेला जो डेटा आहे तो डेटा कलेक्शन, त्या डेटाचं कलेक्शन म्हणजे काय, रेकॉर्ड. नेक्स्ट इज कलेक्शन ऑफ डेटा इज फ्रिक्वेंटली ऑर्गनाइज्ड इंटू हायरार्की ऑफ फील्ड. फाईल इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. ओके, सो कलेक्शन ऑफ डेटा इज फ्रिक्वेंटली ऑर्गनाइज्ड इंटू द हायरार्की ऑफ फील्ड. जसं आपण बघतो की जो डेटा आपण रेकॉर्डमध्ये सेव्ह करतो, ऑर्गनाईज करतो, तो कसा ऑर्गनाईज होतो त्याच्या हायरार्कीनुसार. जसं आपण ट्री स्ट्रक्चर बघतो की ट्रीमध्ये कशी हायरार्की असते, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फर्स्टचा चाइल्ड सेकंड लेवलवर, सेकंडचा चाइल्ड थर्ड लेवलवर. सो लेवल बाय लेवल आपण जो डिफर करत जातो ट्रीमध्ये, तसंच रेकॉर्डमध्ये सुद्धा जो डेटा आहे तो कोणत्या पद्धतीने ऑर्गनाईज होतो, तो हायरार्कीच्या पद्धतीने ऑर्गनाईज होतो. हायरार्की, फील्ड्सची हायरार्की असते तिथे काय असतं, नोड्स असतात. फर्स्ट लेवलवर नोड्स असतात, नंतर सेकंड लेवलवर पण नोड्स असतात. पण या ठिकाणी जसं आपण रेकॉर्डमध्ये येतो तर त्या ठिकाणी रेकॉर्ड्समध्ये फील्ड्सची हायरार्की असते. म्हणजे फर्स्ट लेवलवर काही फील्ड्स, नंतरच्या लेवलवर काही फील्ड्स, म्हणजे त्यांची हायरार्की तयार होते. ओके, अँड फाईल इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स. ॲज वी नो दॅट record is a collection of fields. Record is a collection of fields, but file is a collection of records. File is a collection of record. Okay, so what is record? याचा आन्सर आपण इथे या पॉईंटमध्ये दिलेला आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ इट डिफर फ्रॉम द लिनियर ॲरे. वी हॅव टू डिस्कस हिअर डिफरन्स बिटवीन रेकॉर्ड्स अँड ॲरे. ओके, सो फर्स्ट पॉईंट इज रेकॉर्ड इज अ कलेक्शन ऑफ फील्ड्स. As we already discussed here, record is a collection of field, but array is a list of homogeneous data elements. Okay, we already discussed what is array, what is a linked list, what is a record, fields, files. Okay, so record is a collection of field, but array is a list of homogeneous data elements. What is homogeneous data elements? Homogeneous means same data. Okay, the data which having same data type, that are called as a homogeneous data elements. So record is a collection of fields and array is a homogeneous data element. So record and array are different. Next one is record may contain different data having different data types. As we already discussed here ki data is organized into hierarchy and having relative data items, but it is not a rule. Okay, we can store data having different data types in records, but array contain data having same data types. म्हणजे जसं रेकॉर्डमध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतो की असा डेटा पण स्टोअर करू शकतो की ज्याचा डेटा टाईप सेम नाही आहे, पण ॲरेमध्ये जो डेटा आपण सेव्ह करतो त्या डेटाचा डेटा टाईप हा सेमच असतो. ओके, सो इथे पण एक डिफरन्स आपल्याला आढळतो आहे की रेकॉर्ड मे कंटेन डिफरंट डेटा हॅव्हिंग अ डिफरंट डेटा टाइप्स, बट इन ॲरे कंटेन डेटा हॅव्हिंग अ सेम डेटा टाइप. ओके, सो दिस वन इज अगेन डिफरंट. नेक्स्ट वन इज द एलिमेंट ऑफ रेकॉर्ड्स रेफरन्स बाय लेवल. सो एलिमेंट्स ऑफ रेकॉर्ड्स रेफरन्स बाय लेवल, बट ॲरे एलिमेंट्स आर रेफर बाय इंडेक्स एलिमेंट. जसं आपण बघितलं की आपण हायरार्की स्ट्रक्चर आहे रेकॉर्ड्समध्ये, पण ॲरेमध्ये काय आहे, आपण त्याला इंडेक्सनी ओळखतो. त्याच्यामधला जो एलिमेंट आहे त्या एलिमेंटला आपण इंडेक्सवरून ओळखतो. ओके, रेकॉर्डमध्ये कसं असतं, फर्स्ट फाईल झाली, त्याच्यानंतर त्याची दुसरी फाईल, त्याच्यानंतर त्याची तिसरी फाईल. हे काय झालं, एक हायरार्की स्ट्रक्चर तयार झालं आणि याच्या लेवल, ही फर्स्ट लेवल, ही सेकंड लेवल आणि ही थर्ड लेवल, या लेवलनुसार त्या रेकॉर्डचा एलिमेंट ओळखला जातो. पण ॲरेमध्ये काय असतं, ॲरे इज अ लिस्ट अँड द एलिमेंट ऑफ लिस्ट आर रेफरन्स बाय इंडेक्स्ड. आणि इंडेक्स कुठून स्टार्ट होतो, 0 1 2 3 4 1. ओके, सो ॲरेचे जे एलिमेंट्स आहेत ते आपण इंडेक्सवरून ओळखतो आणि रेकॉर्डचे एलिमेंट आपण त्याच्या लेव्हलने ओळखतो. ओके, सो these are some difference between records and array. Note down these points
and this question is very much important as per your exam point of view. Okay, so these are some questions which are based on data structure. As please subscribe CS Academy channel and follow the data structure playlist. ती प्लेलिस्ट तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील डेटा स्ट्रक्चरचे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू हॅव एनी क्वेरी प्लीज कमेंट बिलो, and if you have any query please comment below and subscribe the CS Academy channel for more details about the computer science. And thank you for watching this video. We will meet you in another video.